ओम 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 सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम शांति शांति शांति। अलंकापुरी अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायावर आहोत आणि मागचा गोष्वारा अलका वाचणार आहे. I'll get the speaker. अलका, ऐकू येतं ना आता? हो. 12व्या अध्यायात भक्तीने कसे मला प्राप्त करता येते हे कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. भक्ती म्हणजे काय, खरा भक्त कोण व कुठला भक्त मला जास्त प्रिय आहे याचे विस्तृत वर्णन यात केले. हे सांगताना भगवान म्हणतात, जो इष्ट वस्तूच्या लाभापासून हर्षाने उचंबळत नाही, ती न मिळाल्यास खेद मानत नाही, तिचा वियोग झाला असता शोक करत नाही व ती प्राप्त होण्याबद्दल इच्छा धरत नाही आणि शुभाशुभ कर्माचा त्याग करतो, तो मला प्रिय आहे. जो शत्रूशी आणि मित्राशी सारखा वागतो, मान आणि अपमान सारखा मानतो, शीत उष्ण व सुख दुःख सारखाच समजतो, ज्याने सर्व संघ वर्ज्य केले आहेत, ज्याला निंदा स्तुती समान आहेत, जो मौन धारण करतो व मिळेल त्यातच संतुष्ट असतो, ज्याचे कोणतेही ठिकाण ठरलेले असे नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि जो माझी भक्ती करतो तो मला प्रिय आहे. भक्ती म्हणजे आपल्या जवळ जे आहे ते कशाचीही अपेक्षा न ठेवता देत राहणे. हे सांगता ज्ञानेश्वरांनी सूर्य, पर्वत, पाणी, वृक्ष याची उदाहरणं या आधीच्या ओव्यांमध्ये परोपरीने सांगितली आहे. म्हणजे बघा, भक्ती कशी असावी हे दाखवण्यासाठी निसर्ग ही एक शाळा आहे असे ज्ञानेश्वरांना सुचवायचं आहे असं वाटतं. भक्ती करणे म्हणजे देवाशी एकरूप होणे मनाने, बुद्धीने. भक्त या शब्दाचा अर्थच मुळी असा आहे की जो विभक्त नाही असा, ज्याचे मी पण विरघळून गेले आहे असा. एकरूप होण्यासाठी तत्व एक होण्याची गरज असते. जसं साखर, पाणी एकरूप होण्यासाठी साखरेला द्रव व्हावं लागतं, विरघळून जावं लागतं. देणे हे देवाचे तत्व आहे आणि ते ज्या भक्ताचे होते तोच खरा भक्त. अशा भक्ताला भेटण्यासाठी भगवंत आतुर झाले आहे. त्याचे ज्ञानेश्वरांनी सुंदर वर्णन केले आहे. त्या ओव्या मला खूप आवडतात, त्या मी म्हणते आता. तो पहावा हे डोहाळे म्हणून अशुक्षुषी मजे डोळे, हाती चेनी हा लीला कमळे पुचू तयाते. किंवा तया व्यासंग सांगा चेनी सुरवाडे, मज विदेहा धरणे घडे, किंबहुना आवडे निरपम. किंवा दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगवाया लागुनी तयाचे अंग. भगवान म्हणतात, माझ्याशी एकरूप झालेल्या अशा भक्ताला भेटण्यासाठी निराकार मी माझे हे सगुण रूप धारण केले आहे आणि अशा भक्ताला आलिंगन देण्यासाठी मी 2 नाही 4 बाहू धारण केले आहे आणि अशा भक्ताला मी कायम शिरोभागी ठेवेन. हे मी आणि मी तुम्हाला सांगितलं ती मी गोष्ट एक आहे ती म्हणजे मध्ये एक परिसंवाद झाला होता, भक्ती आणि प्रेम म्हणजे नेहमीच आहे तो मीरा आणि राधा. तर त्याच्या भक्तीविषयी फक्त मी वाचते. भक्त या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय तर जो विभक्त नाही. विभक्त म्हणजे डिपार्टेड असेल
तर भक्त याचा अर्थ एकरूप झाला असं होतं. अर्थात भक्ती म्हणजे एकरूप होण्याची प्रक्रिया. एकरूप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणे ही एकरूप होण्याची पहिली पायरी आपण समजू. अर्थात जवळ येणं म्हणजे काय? तर अंतर नाहीसे करणं. हे अंतर 2 प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला फिजिकल डिस्टन्स असतं आपण म्हणूया. अ, तर अशी एक सिच्युएशन आहे. देवळासमोरील रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती याच्यात अंतर आहे. रांग संपली की तो गाभाऱ्यात पोहोचतो. म्हणजे फिजिकल डिस्टन्स कमी होतं. पण आतलं अंतर ज्याला आपण इनर स्पेस म्हणतो त्याचं काय? रांगेतल्या शेवटच्या टोकाला तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोहोचणं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला, तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एक जण त्याचा व्यवसाय बंधून निघाला. एक महत्वाचं डील ठरलं. तासाभरात बाहेर पडलो, की आजच हे डील होईल असं त्याच्या मनात येतं. आता तो घड्याळाकडे बघायला लागतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे, लवकर डील होऊ दे, 5 किलो पेढे देईल. म्हणजे काय तर साध्य बदलतं. हो. मगाशी त्याचं साध्य होतं देव, आता साध्य आहे डील. देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने जेव्हा तो गाभाऱ्यात पोचला, तेव्हा मनाने तो कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या डीलच्या ठिकाणी पोचला. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही, कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त होऊन गेला. अरे वा, छान गोष्ट आहे. विचार एक, तत्व एक झालं की एकरूपता येते. रांगेतल्याचं तत्व आहे मागणे आणि गाभाऱ्यातल्याचं तत्व आहे देणे. 2 वेगळी तत्वे एकरूपता कशी होईल? भक्ती कशी साध्य होईल? त्याच्या तत्वाचा स्वीकार केल्याशिवाय. तो देण्यात विश्वास ठेवतो. त्या तत्वाचा स्वीकार करणे ही पहिली पायरी नाही का भक्ताची? तत्व एक झाले, विचार एक झाला, की मी पण विरघळू लागेल आणि भक्त होण्याच्या क्रियेला सुरुवात होईल. इनर स्पेस कमी होईल. ज्या क्षणी इनर स्पेस संपली, त्या क्षणी रांगेत उभं राहण्याची गरजच संपली. कुणाला भेटायला जायचं तो आतच आला आहे त्याचा. आता काय मागायचं, मागणं संपतं. हेच म्हणजे एकरूप होण्याच्या संगमाचं एक पहिलं पाऊल आहे, असं मला वाटतं. खूप छान गोष्ट हो, होती. आणि फारच छान, फारच हा, सुंदर. अगदी मस्त वाटलं. अच्छा. अगदी मला तर खरं वाटतं आहे की अशी की श्रेणी अशी सांगावी, की भक्त सगळेच भक्त आहेत, पण मग साध्य बदललं, खरं की आहे, ते भक्तीची श्रेणी पण बदलत जाते. खरं आहे. हे सांगायचं होतं म्हणून मी ही हा, गोष्ट सांगितली. खूप छान छान. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता माझी टर्न आहे 13व्या अध्यायातलं पहिले एक श्लोक 1 आणि 2 याचा गोष्वारा सांगायची. तर या अध्यायाचं इथे नाव दिलंय प्रकृती पुरुष विवेक, पण ऍक्च्युअली गीतेमध्ये नाव आहे क्षेत्र क्षत्रज्ञ विभाग योग असं नाव आहे. तर आपण मागच्या वेळी पाहिलं होतं, तर क्षेत्र म्हणजे बेसिकली आपण, आपला देह, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. क्षेत्र म्हणजे आपला देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. तसं म्हणजे जर का तुम्ही देहच्या बाबतीत म्हटला तर देह आणि आत्म्याला देही म्हणतात, म्हणजे जो देहात राहतो तो. तर देह आणि देही म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आणि म्हणजेच सांख्य जे शास्त्र आहे, सांख्यशास्त्रामध्ये पुरुष आणि प्रकृती असा विचार केला आहे. तर पुरुष आणि प्रकृती म्हणजे ब्रह्म आणि माया अशा प्रकारचं आहे. पण फरक एवढाच आहे की आपण कसं म्हणतो अद्वैत फिलॉसॉफीमध्ये की ब्रह्मापासून माया आणि मग बाकीचं सगळं. पण सांख्य फिलॉसॉफीमध्ये ते म्हणतात की नाही, पुरुष आणि प्रकृती एकदमच आलेले आहेत आणि ते दोन्ही अनादी आहेत. त्यांना म्हणजे सुरुवात नाही आहे आणि त्यांनी मिळून जग निर्माण केलं आहे. आणि तुम्हाला जर का शैवायनाचं माहिती असेल तर शिव आणि शक्तीची पण कल्पना तशीच आहे की शिव शक्ती दोन्ही मिळून जग निर्माण केलं आहे. तर जेव्हा तुम्ही पुरुष आणि प्रकृती म्हणता तेव्हा ब्रह्म आणि माया असाच कॉन्सेप्ट आहे, पण फक्त एवढाच फरक आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात की
पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही इक्वल आहेत. आपल्याकडे जेव्हा आपण ब्रह्म आणि माया म्हणतो तेव्हा ब्रह्म पहिलं, माया दुसरं. आणि माया म्हणजे बेसिकली आपण म्हणतो की ते काय म्हणतो मिथ्या आहे. पण तसं पुरुष प्रकृतीमध्ये म्हटलं जात नाही. अर्थातच त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं होतं 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपरा प्रकृती. तर त्याच्यामध्ये तो जो कॉन्सेप्ट आहे तो सेम कॉन्सेप्ट इथे आहे. ओके. आणि तर त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी म्हटलंय की ध्यान, सांख्ययोग हे सगळे कठीण मार्ग आहेत. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संतांना शरण जाणं आणि त्यांचं अनुसरण करणं. तर तसं म्हणून ते पुरुष आणि प्रकृतीचं तुम्हाला सांगितलं. आता पहिला श्लोक जर आपण घेतला तर त्याच्यात भगवानांनी सुरुवात केली आहे इदम शरीरम कौंतेय. आणि या इदम शरीरम बद्दल तुम्ही म्हणजे आपण अनेकदा बोललो आहोत. मी जेव्हा सांगते की आपल्याला जेव्हा अहंकार कमी करायचा असेल तेव्हा माझं शरीर न म्हणता इदम शरीर म्हणा, हे लक्षात ठेवायचं की हे शरीर म्हणजे परमेश्वराने त्याच्यापर्यंत जायला दिलेलं एक वाहन आहे आपल्याला. आणि शरीर सुंदर असेल तर ती पूर्वजांची कृपा आहे. त्यांचे DNA आपल्याला मिळाले आहेत. ते काही आपलं कर्तृत्व नाही. अशा रीतीने जेव्हा आपण आपल्या शरीराकडे बघतो इदम शरीरम म्हणून, तेव्हा एक प्रकारे म्हणजे मग ते त्याचं जे देहाचं अटॅचमेंट असतं ते आपोआप कमी होतं. रेंटेड कार सारखं आपण त्याला बघायचं, त्याची काळजी घ्यायची, पण आपलं हे कर्तृत्व नाही हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे त्याची काळजी घेणे हेही आपलं कर्तव्य आहे. कारण हे जे वाहन दिलंय ते देवाने दिलंय, ते आपलं नाही आहे. आणि म्हणूनच आपल्या धर्मामध्ये आत्महत्या हा सुद्धा खूप मोठं पाप समजलं जातं. अर्थात आत्महत्येचं पाप केलं की तुम्हाला शिक्षा काय मिळणार आहे किंवा त्या पापाचं तुम्ही काय करणार आहे हा भाग वेगळा. एक कॉन्सेप्ट म्हणून त्यांनी सांगितलंय की हे शरीर तुमचं नाही आहे, इदम शरीरम. हे देवाने दिलेलं आहे तुम्हाला, देवापर्यंत जायचं आणि त्याचा सदुपयोगच तुम्ही करायला पाहिजे, असा तो कॉन्सेप्ट आहे. तर हा देह म्हणजे क्षेत्र आणि ब्रह्म किंवा आत्मा. आपल्याला माहित आहे की आत्मा म्हणजे आपल्या शरीरात असणारा ब्रह्माचं चैतन्य, ब्रह्म किंवा चैतन्य. आणि ब्रह्म म्हणजे सगळीकडे जे पसरलेलं आहे ते सेम थिंग, पण आपल्या शरीरात असेल तेव्हा आपण त्याला आत्मा म्हणतो. तर हे सगळं जाणायचं त्याला ज्ञान म्हणतात, असं या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. त्याच्यानंतर तिसरा जो श्लोक आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये याला क्षेत्र का म्हणायचं, त्याचे धर्म आणि त्याची चर्चा आहे. तर ती जी चर्चा आहे ती मी पुन्हा एकदा टाकलं होतं की आपण जेव्हा ओम नमो जे अध्याय शिकलो होतो अगदी पहिल्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण या 6 तत्वज्ञानाच्या दर्शनांबद्दल बोललो होतो. षड्दर्शन, सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत. तर अशा प्रत्येकाची काही वेगवेगळी मतं आहेत आणि त्या मतांचं इथे माऊलींनी आपल्याला सगळे डिटेल्समध्ये सांगितले. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते आणि मग आपण ओव्या वाचू. तर हे 6 जरी वेगवेगळे तत्वाचे विभाग असले तरी सगळ्यांचं उद्दिष्ट आनंद प्राप्ती आहे. म्हणजे आपलं शेवटी काय असतं, मोक्ष म्हणजे तरी काय की दुःखापासून मुक्ती. तर आनंद प्राप्ती हे आपलं शेवटचं उद्दिष्ट असतं. तेव्हा आपण आयुष्यात आपलं नेहमीच उद्दिष्ट काय असतं, आनंद मिळवायचा. आणि सगळ्यात जास्त आनंद म्हणजे सदानंद, आणि ते म्हणजे परमेश्वराची प्राप्ती असं आपण म्हणतो. तर न्याय या म्हणजे माऊलींनी जशा याच्याप्रमाणे सांगितलंय त्याच्याप्रमाणेच मी सांगते आधी की पहिल्यांदा त्यांनी म्हणजे ओवी मला वाटतं ओवी 15 ते ओवी 18-19 पर्यंत जवळजवळ त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चार्वाक यांना काय वाटतं. आता चार्वाक हे सुद्धा वैदिक तत्वज्ञान वालेच आहेत, पण त्यांचा कर्मयोगावर किंवा पुनर्जन्मावर विश्वास नसतो. आणि ते म्हणतात की जे काय आपल्याला दिसतंय
तेच खरं आहे. म्हणजे आता मला या जगात जे काय दिसत आहे तेच सगळं खरं आहे. तर त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते प्रत्यक्ष तत्वज्ञान आहे, की मला जे काही डोळ्याने दिसेल तेवढंच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे असं. तर हे जे चार्वाक आहे यांची मतं, म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगितलं तेच अशा प्रकारची मतं त्यांनी हे सांगितली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ वगैरे हे सगळं असं काही खरं नाही आहे. हा देह आहे आणि हा मला दिलेला देह आहे, दॅट्स इट. एवढंच त्यांना म्हणायचं. नंतर न्याय. तर न्यायामधले ते काय म्हणतात की ब्रह्माने निर्माण केलं खरं सगळं, पण ते काय उत्पादन कारण नाही, म्हणजे मटेरियल नाही. आपण कसं पाहिलं होतं की ब्रह्माने कोळ्यासारखं आपल्याच याच्यातून निर्माण केलेलं सगळं जग आहे असं वेदांती म्हणतात. पण न्याय जे आहेत दर्शन, त्या न्याय दर्शनमध्ये म्हणतात की ब्रह्म काही मटेरियल नाही, मटेरियल हे माया आहे, माया हे उपादान आहे, उपादान म्हणजे मटेरियल. आणि न्याय लोकांचं काय असतं की प्रत्येक गोष्ट त्यांना सिद्ध करण्यावरती भर असतो. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे जसं म्हणतात ना की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशा प्रकारचं त्यांचं असतं की हा हे सगळं तुम्ही सिद्ध करा, नाही तर सिद्ध नाही केलं तर आम्ही विश्वास नाही ठेवणार. तर अशा प्रकारचा न्याय जे दर्शन आहे त्यांचा एक त्याच्यावरती भर असतो. आणि हे न्याय कुणी सुरू केलं तर गौतम मुनींनी. आणि गौतम मुनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जी अहिल्या होती शिळा झालेली, तिला त्यांनी शाप दिला होता, तिचा नवरा हा गौतम मुनी. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चारवाक फक्त प्रत्यक्ष ज्ञान मानतात, न्याय लोक प्रत्यक्ष मानतात, शब्द प्रमाण मानतात, अनुमान मानतात आणि उपमान मानतात. आता हे काय आहे तर शब्द प्रमाण म्हणजे आपण म्हणतो की वेदात असं लिहिलंय म्हणजे ते खरंय, राईट, तर त्याला शब्द प्रमाण म्हणायचं. अनुमान म्हणजे आपण फायर आणि याचं स्मोकचं करतात ते उदाहरण, की जर का तुम्हाला कुठे धूर दिसला तर त्याचा अर्थ तिथे अग्नी आहे, राईट, तिथे काहीतरी आग लागली असं आपण समजतो. तर हे अनुमान, आपल्याला तर अग्नी काय दिसलं नाही, आपल्याला काय दिसलं, धूर दिसला, त्याच्यावरून आपण असं अनुमान काढतो की तिथे अग्नी असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय धूर कसा येईल. तर हे झालं. आणि उपमान म्हणजे आता जसे हे करतात, आपल्या माऊली जशा आपल्याला अनेक उपमा देऊन सांगतात, तशी उपमान देऊन जेव्हा तुम्ही काहीतरी सिद्ध करता ते पण न्याय या लोकांना मान्य आहेत. तर असे चार जे आपले तत्व आहेत ते त्यांना मान्य आहेत. नंतर वैशेषिक. तर त्याचं त्यांनी माऊलीने त्याचं पुढे घेतलंय, मला वाटतं मी लिहिलं नाहीये माझ्या पुस्तकावर, पण एनिवे मी तुम्हाला सांगते आणि आपण नुसतं वेळच वाचणार. तर वैशेषिकाचं न्यायासारखंच आहे, पण ते म्हणतात की त्यांची थिअरी ऍक्च्युअली खूप ऍडव्हान्स, म्हणजे असं म्हणायचं, अशा दृष्टीने म्हणायचं की ते म्हणतात की जग हे कणाकणांनी तयार झालंय, अणुरेणूंनी तयार झालंय. तर अणुरेणू हे जे शब्द आहेत ते वैशेषिकांचे महत्वाचे शब्द आहेत. आणि ते म्हणतात की ह्या अणुरेणूचं कॉम्बिनेशन बदललं की जगातल्या गोष्टी बदलतात. म्हणजे त्यांची जी सृष्टीची उत्पत्तीची आणि लयाची व्याख्या आहे, ते म्हणतात की ती ॲटॉमिक थिअरीच्या खूप जवळची आहे. आणि कानद ऋषी जे होते त्यांनी वैशेषिक हे दर्शन तयार केलं. नंतर सांख्य. सांख्य आपण खूपदा ऐकतो. तर सांख्य तुम्हाला सांगितलं तसं ईश्वर मानत नाहीत. आपण म्हणतो ब्रह्म आणि माया मिळून ईश्वर झालाय, तर सांख्य ईश्वर मानत नाहीत. पुरुष आणि प्रकृती यांनी जग तयार निर्माण केलं असं म्हणतात. आणि बाकी सगळं त्यांचं आपल्यासारखं आहे, वेदांतासारखं. आणि हे सांख्य कपिल मुनी यांनी सांख्य दर्शन तयार केलं आहे, किंवा सांख्य दर्शनावरती ग्रंथ लिहिले आहेत. आणि कपिल मुनी म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण विभूती पाहिल्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यातल्या मुनींमधल्या विभूती कपिल मुनी आहेत म्हणून. तर त्यांना खूप मान आहे आपल्या, म्हणजे पूर्ण वैदिक धर्मामध्येच कपिल मुनींचा मान खूप जास्त आहे. आणि दुसरा एक महत्वाचा फरक सांख्य आणि वेदांतीमध्ये की आपण म्हणतो की सगळ्यांचा आत्मा एकच आहे, राईट, म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्म हे शुद्ध चैतन्य आणि ते सगळं आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. पण सांख्य म्हणतात की नाही,
तुमचा आत्मा वेगळा आहे, माझा आत्मा वेगळा आहे. प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे. आणि मग जेव्हा जीव जातो तेव्हा तो आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात जातो. म्हणजे जसं आपल्याला म्हणजे ऍक्च्युअली माझी आत्म्याची कल्पना आधी अशीच होती की आत्मा म्हणजे गोळा आहे ना आपल्या पोटात, आणि मग तो गोळा कुठेतरी दुसऱ्याच्या शरीरात जातो. तर तशाच प्रकारे त्यांना वाटतं की आत्मा सॉरी मी माझा व्ह्यू ओके माहित नाही काय झालं. ओके एनिवे ते नुसतं विद्याच पॅड येते. विद्या काय झालं माहित नाही. निलिमाताई, हे दर्शन म्हणजे हे सगळे वेगवेगळे पंथ आहेत आपल्या हिंदू धर्मातले का Yes, थॉट yes. प्रोसेस दर्शन म्हणजे तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज. फिलॉसॉफी? वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत, तर त्या प्रत्येकाला तत्वदर्शन म्हणतात. तर असे 6 दर्शन आहेत. ओके. आता खरं म्हणजे मी स्पीकर बेस टाकला तरी माझ्या स्क्रीनवर माझा चेहरा नाही दिसत आहे. एनिवे असू दे. तर आपण आता पुढे बघूया. खाली एक असं व्हिडिओचं जर साइन असेल तर त्याच्यावर क्लिक करा. ते माझा व्हिडिओ बरोबर आहे. ते इट शोज मी दॅट आय एम देअर. आणि तुम्हाला माझा चेहरा दिसतोय ना? हो हो हो, दिसतोय. पण इथे माझ्या स्क्रीनवर नाही येत आहे. एनिवे असू द्या, काय हरकत नाही, माझं नाही आला तरी. तर तर आपण कुठले दर्शन पाहिले? वैशेषिक. वैशेषिक पाहिलं आणि सांख्य पाहिलं. आता त्याच्यानंतरचं योगशास्त्र. ते योगशास्त्र तर आपल्याला माहिती आहे, पतंजलीचे योगशास्त्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये ध्यान साधनेवर जास्त भर आहे. त्यांचा म्हणजे आपल्याला आपण बाकीच्या ज्या फिलॉसॉफीज आहेत त्याच्यामध्ये कर्मकांड किंवा कर्म, निष्काम कर्म, भक्ती हे सगळं आहे. योगशास्त्रामध्ये ध्यान साधनेवर जास्त भर आहे. म्हणजे इतर याच्यामध्ये अंतःकरण शुद्धी आपण कशी करतो, निष्काम कर्म करून करतो किंवा अशा प्रकारे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ध्यान साधना करूनच अंतःकरण शुद्धी होऊ शकते. आणि ते मात्र भक्ती मानतात, पण त्यांचा सगळा भर अष्टांग योगावरती असतो. तर ते झालं योगशास्त्र. नंतर कर्ममीमांसा म्हणजे बेसिकली आपले जे कर्मकांड असतात, यज्ञ, याग किंवा आपण जे काय रिच्युअल्स करतो ते सगळे रिच्युअल्स म्हणजे कर्ममीमांसा, आणि त्यालाच पूर्वमीमांसा म्हणतात. नंतर मग आपल्याला वेदांत माहिती आहे, आपल्याला तेच आपण आता जे शिकतो ते सगळं वेदांत आहे आणि त्यालाच उत्तरमीमांसा म्हणतात. तर आता याच्यात तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं बॅकग्राऊंड पण बघायला पाहिजे. असं आहे की त्या काळामध्ये हे हेमाडपंथी जे होते त्या हेमाडपंथींचं खूप कर्मकांडांवरती भर होता, आणि त्यांच्यामुळे बाकीचे जे लोक होते त्यांच्या भोवती ते सगळे म्हणजे जे कोणी ब्राह्मण लोक होते ते सगळेजण खूप कर्मकांडावर भर देत होते. आणि मग आपण जे म्हणतो की जातीभेद खूप होता, की ते म्हणत होते की फक्त ब्राह्मण लोकच पूजा करू शकतात, बाकी कोणी पूजा करू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीत तुम्हाला आणि स्त्रियांनी अजिबात करायचं नाही, स्त्रियांनी काहीही करायचं नाही अशी त्यावेळी एक संकल्पना होती. आणि शिवाय ब्राह्मण स्त्री शूद्र आदी असं जे तुम्ही अनेक वेळा ज्ञानेश्वरीत वाचलं असेल किंवा वाचाल, ते ज्ञानेश्वर म्हणतात की स्त्री शूद्रादी सर्वांना हे उपलब्ध आहे. त्याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे की बाकीचे जे होते त्यांचे जे ब्राह्मण होते ते सांगत होते की बाकीच्यांचं काही नाही, फक्त ब्राह्मण पुरुषांनीच हे सगळं करायचं असतं, कर्मकांड करायचं असतं. आणि तो जो संघर्ष आहे ऍक्च्युअली तो वेदकाळापासून चाललेला आहे की आपण म्हणजे आता गीतेत पण वाचलंय की व्यासांनी पण तेच लिहिलंय की गुणाप्रमाणे जाती आहेत, याच्याप्रमाणे नाही आहेत जन्माप्रमाणे. म्हणजे तेव्हापासून तोच संघर्ष सुरू आहे.
आणि आता आपण जे 6 तत्वदर्शनं पाहिली, त्या 6 दर्शनांमधलाही संघर्ष वेदकाळापासून चालला आहे. तर त्याच्यातला जो बादरायण हा जो व्यास होता, त्यांनी काय केलं की त्यांनी म्हटलं, थांबा थांबा थांबा, आपली उपनिषद खूप आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं ज्ञान बिखुरलेलं आहे, हे सगळं म्हणजे लोकांना काय ऍक्च्युअली वेदांतामध्ये आहे तेच कळत नव्हतं. म्हणून बादरायण हा पण व्यासच होता. तर ह्यांनी वेदातलं सगळं तत्वज्ञान एकत्र केलं आणि ते सगळं एकत्र करून त्याचे कॅटेगरी वाईज केलं त्यांनी की समजा आपल्याकडे सृष्टी प्रक्रिया 3 उपनिषदात सांगितली, तर ती सगळी त्यांनी कलेक्ट केली, एका ठिकाणी ठेवली. ब्रह्मजिज्ञासावरचं जेवढं काय नॉलेज असेल ते सगळं त्यांनी कलेक्ट केलं आणि असं कलेक्ट करून तर्कशास्त्र शुद्ध त्यांनी सगळ्या उपनिषदातलं ज्ञान मांडलं. तर ते ब्रह्मसूत्र आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं. तर शंकराचार्यांनी जेव्हा शंकर भाष्य लिहिलं तेव्हा त्यांनी आणखी त्याच्यात ऍड काय केलं की आता ही बाकीची सगळे तत्वदर्शन आहेत ना, त्यांनी आपल्या वेदांतावरती खूप ऑब्जेक्शन घेतली होती. तर ती सगळी ऑब्जेक्शन ह्यांनी खोडून काढली शंकराचार्यांनी. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काय म्हणताय तुमचं म्हणणं असं आहे आणि वेदांत म्हणजे उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे आणि उपनिषदातलं जे काय सांगितलंय ते बरोबर कसं आहे हे शंकराचार्यांनी त्या ब्रह्मसूत्राच्या शंकर भाष्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय बौद्ध किंवा जैन या लोकांनी जे काय तर्क मांडले होते शंकराचार्यांच्या काळामध्ये, त्याला पण त्यांनी ब्रह्मसूत्राच्या शंकर भाष्यामध्ये त्याला पण सगळी उत्तरं दिली आहेत. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 400 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराज आले तेव्हा पण हे सगळे वाद तसेच सुरू होते. तर त्याचा उल्लेख माऊलींनी इथे केला आहे. तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही ओवी 16 किंवा 17 पाहिली तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की सारखे लोक हे बोलेसी बोला न घडे या युक्ती बडबडे आणि हे सगळेजण नुसती सगळी बडबडच करत राहायचे. असे 2-4 वेळा त्यांनी तो बडबड शब्द वापरलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे दर्शनकार होते हे सगळेजण उगाचच बडबड करत होते आणि त्यांची जी काय ऑब्जेक्शन्स होते ती पण काही म्हणजे त्याला काही आधार नव्हता, शास्त्रोक्त आधार, म्हणून ते त्याला सगळ्याला बडबड म्हणतात आहेत ज्ञानेश्वर महाराज. तर त्याच्यावरचे म्हणजे मला वाटतं 10 ते जवळजवळ 15 श्लोक ओव्या ज्या आहेत, ओव्या 10 ते ओव्या 15 त्याच्यावरती त्यांनी हेच सांगितलंय की एवढे सगळे दर्शनकार होते आणि ते सगळे दर्शनकार फक्त नुसते बडबड करत होते असं त्यांना म्हणायचंय. आणि मग 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी प्रत्येक दर्शनकाराचं काय मत आहे आणि पहिल्यांदा त्यांनी सांख्य सांगितलंय, मग योगशास्त्र सांगितलंय, मग नैयायिक सांगितलंय, वैशेषिक, अशी त्यांची सगळी मतं 4थ्या श्लोकात सांगितली. तर तो 4था श्लोक आपण नंतर बघू. तर आता आपण 3ऱ्या श्लोकाचं ओव्या वाचू. पण आता त्याच्या आधी जर का कोणाला काही याच्याबद्दल प्रश्न असेल तर त्या प्रश्नाबद्दल आपण बोलू. म्हणून मी म्हटलं की हे जरा अवघड आहे. थोडा मोठा करतेस का स्क्रीन? आणि थोडस गुड. ते 3ऱ्या श्लोकापासून घेऊया आपण. पहिले 2 आपण वाचलेले होते. थोडं वरती करा. ओके, एव्हरीबडी इज ओके विथ इट? आणि नंतर सुद्धा जर काही प्रश्न असले तर आपण बघू शकतो. हो. ओके. अलका वाचतेस? वाचते. तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आगवे सांगो आता हे क्षेत्र का म्हणिजे कैसे के हे उपजे कवण कवणी वाढविजे विकारा येथ हे औट हात मोटके की केवढे पा केतुके बरडकी पिके कोणाचे हे
इत्यादी सर्व जे जे याचे भाव, तो बोली जतीत सावेव अवधान देई. पैयाची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाणे, तर्कू येणेची ठिकाणे तोंडाळू केला. चाळीता हेची बोली, दर्शने शेवटा आली, देवीची नाही बुजाविली. अजुनी द्वंद्वे, शास्त्राची ये सोयरिके, विचळीचे येणीची एके, याचेनी एक वंके जगासी वादू. तोंडासी तोंडा न पडे, बोलेसी बोला न घडे, या युक्ती बडबडे त्राय जाहली. नेणो कोणाचे हे स्थळ, परिकैसे अभिलाषाचे बळ, जे वर करे. जे घरोघरी कपाळ पिटवितसे, नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड आनची वाजे. म्हणे तुम्ही निर्मूळ लटिके हे वाघजाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पाखंडाचे कडे नागविलुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळासी येती. मृत्युबळाचे नि माझे, हे जाईल विणकाजे, ते देखोन्या व्याजे निघाले योगी. मृत्यूनी आधा दिले, तिही निरंजन सेविले, यमदमाचे केले मिळावे पुरे. येणेची क्षेत्राभिमान, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. ऐसिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा, लांच करू म्हणून कोळसा कामू केला. पैसत्य लोकनाथा, वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणेची ना. तर हा जो शेवटच्या ज्या काही ओव्या आहेत, 3-4 ओव्या आहेत, त्याच्यामध्ये पौराणिक कथा आहे की शंकराने असं ठरवलं होतं की क्षेत्राचा आपण निर्णय करू आणि त्या निर्णयासाठी तो राज्य, कैलासाचं राज्य टाकून स्मशानात गेला आणि तिथे मग मदन आला होता आणि मदनाने त्याचं तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न केला, अशी जी पौराणिक कथा आहे त्याचा संदर्भ इथे. पण तेच करून सुद्धा क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर ओके, आता पुढचा जो श्लोक आहे त्याचं मी श्लोकाचा अर्थ वाचते. क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले. वेदातील बृहत सामसूत्र व त्याचप्रमाणे हेतुवान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. असं एवढंच फक्त श्लोकात आहे, पण त्याच्या अनुषंगाने माऊलींनी आपल्याला सगळ्या दर्शनांमधलं म्हणजे काय तत्वज्ञान आहे ते सांगितलंय. तर आता मी त्याची थोडक्यात समरी सांगते तुम्हाला. 27. तर ओवी 27 ते 32 त्याच्यामध्ये क्षेत्र म्हणजे जे देह आणि सगळं नाशिवंत जग वेदांतात म्हटलं आहे, त्याला जीववादी म्हणजे जे नास्तिक असतात ते म्हणतात की नाही, ते काही खरं नाही आहे. फक्त क्षेत्र म्हणजे फक्त जीव आणि प्राण म्हणजे आपण म्हटलं होतं की आपल्या ज्या 6 सिस्टीम आहेत, प्राण, अपादान, प्राण, अपान वगैरे, त्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, त्या सगळ्या सिस्टीम्स यांच्याकडून जीव सगळं करून घेतो आणि म्हणजे जीव हा प्राणाकडून सगळं करून घेतो असं हे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात. आणि ते म्हणतात की हे जे जीव जेव्हा पापाच्या मागे लागतो तेव्हा त्याच्यातून पाप घडतं आणि मग तो दुःखी होतो, बाकी सगळं खोट आहे. तर असं ते नास्तिक म्हणतात. नंतर ओवी 32 ते 39 मे बी आपण तेवढ्या वेळ वाचू, 27 ते 32 ओव्या वाचू, मग पुढे जाऊया. वाचतं कोण वाचते? अनुप्रिता? हो वाचते. आधी श्लोक वाचायचा आहे. हो, श्लोक वाच आणि मग 32 पर्यंत वाच. ओके.
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. हम्म. एक म्हणती हे स्थळ जीवाचोची समूळ, वाचेची. मग प्राण हे कुळ तयाचे येथ. हम्म. जे प्राणांचा घरी अंगे राबते भाऊचारी, आणि मना ऐसा आवारी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी. विषय क्षेत्री आटी काढी भली, मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बी वाफवी. कुकर्माचा करवी रावू जरी, तरी तयाची सारिखे असंभाड पाप पिके. मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू. नातरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे. तरी जन्म शतमापे सुखची मविजे. थांबू इथे. हो हो. तर एवढं जे आहे ते नास्तिकांचं मत आहे. आता पुढचं जे सांगितलंय 32 ते 39 ते प्रकृतीवादींचं म्हटलंय. प्रकृतीवादी म्हणजे सांख्य. तर सांख्य म्हणतात की नाही, तसं नाही आहे. प्राण हा जीवाचं रक्षण करतो आणि क्षेत्र हे प्रकृतीचं आहे. आणि एवढं जे सांगायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी 32 ते 39 या ओव्यांमध्ये सांगितलंय. आणि त्याच्या पुढे सांगितलंय की शून्यवादी म्हणतात की सगळं शून्यातूनच निर्माण होतं. आणि असा जो पंथ म्हणतो ऍक्च्युअली तो बौद्ध धर्माच्या पंथांपैकी एक पंथ आहे की ते जे शून्यवादी असतात की ते म्हणतात, आपण जसं म्हणतो पूर्णातून सगळं निर्माण झालं, तर ते म्हणतात नाही, शून्यातून सगळं निर्माण झालं आणि शून्यातच सगळं विलीन होतं. तर त्यांची जी मत आहेत ती आता इथे सांगितली आहे की प्राण हा जीवाचं रक्षण करतो आणि क्षेत्र आहे ते प्रकृतीचं आहे. तर 32 ते 39 वाचूया पुढे, तेवढ्या वेळा वाचूया. ओके. हम्म. तव आणिक म्हणती हे नव्हे, जे जीवाचे चिन म्हणावे. आमुते पुसा आघवे शेताचे या. अहो अहो जीव येथ उखिता, वस्ती करू वाटे जाता. आणि प्राण हा बलवता म्हणून जागे. अनादि जे प्रकृती सांख्य जिये ते गाती. क्षेत्र हे वृत्ती योची जाणे. आणि येन त्यांची आघवा आधी घर मेळावा. म्हणून वाहिवा घरी वाहे. वाही व्याचिये रहाटी, जे का मुदल तिघे ये सृष्टी. ते ये चांची पोटी जहाले गुण. रजोगुण पेरी ते तुले सत्व सोकरी. एकले तम करी संवगणा. सवंगणी. रचुनी महत्वाचे खळे, मळी एके काळुगे निपोळे. तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. इथपर्यंत आहे ते सांख्यवाद्यांचं आणि शून्यवाद्यांचं होतं. आता इथून जे आहे ते योगशास्त्राचं मत आहे. तर तर मी आता इथलं हे वाचते. संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद इथून केलेला आहे. तेव्हा कित्येक बुद्धवादांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचं दुःख वाटून म्हटले की तुमचे ज्ञान अलीकडील आहे. अहो परब्रह्म रूपाच्या ठिकाणी या प्रकृतीची गोष्टच कुठे आहे. तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो. आता हे प्रकृतीवाद्यांचं मत आहे. म्हणजे प्रकृतीवादी म्हणजे सांख्यांचंच मत आहे ऍक्च्युअली. ते तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला. म्हणजे शून्यातून सगळं निर्माण झालं असं त्यांनी जे म्हटलं शून्यवाद्यांनी ते इथे म्हटलंय. निराकार ब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणाऱ्या त्रिभुवना एवढा लाभ हा त्यामुळेच व्यक्त दशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली
महाभूत रूपी पड जमीन मशागतीने सारखी करून स्वदेश आदी प्राणीवर्गांच्या 4 हद्दी कायम केल्या. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली. आणि म्हणजे सृष्टीची निर्मिती शून्यातून कशी झाली ते सांगतायत ते. मिश्रणे तयार केली. मनुष्य शरीर रूपी शेताच्या 2 बाजूस कर्मांच्या दगडांचे बांध घालून निकष अशा माळ जमिनीची राने सुपीक जमीन तयार केली. त्या रानात येण्या जाण्याकरता संकल्पाने कोणताही लाभ जिथे लागणार नाही असे जन्म मृत्यू रूपी भुयार उत्तम प्रकारे तयार केले. तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचरांची राखवट करवली. असं सगळं जग सृष्टी निर्माण झाली असं ते म्हणतात. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्याच दुसरे स्वभाववादी यांनी दाबलं. आणि आता त्यांनी स्वभाववाद्यांचे पुढचे मत सांगितले 51व्या ओवीपासून. तर आपण 51 पर्यंत जाऊया. बसते. हो. तव एकी मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाचीना. हा हो परतत्वांतू के प्रकृतीची मातू. हा क्षेत्र वृत्तांतू उगे आईका. शून्य सेज साळीये सुली नतेचिये तुळीये. निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला. म्हणून ठेवा झाला इच्छे सवे. निरालंबीची वाडी त्रिभुवना येवडी. हे तयाची जोडी रूपा आली. महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट. भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. यावरी आदी पांचवटे यांची बांधी. बांधली प्रभेदी पंचभूतिकी. कर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे. नपुंसके वरडे राने केली. तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी. सुहाविली निलागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एक लागी करोनी जीवितावधी. वहाविले बुद्धी चराचर. त्याच्यानंतर संकल्पवादी काय म्हणतात ते थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यात संकल्पवादी असं म्हणतात हा आणखीन एक पंथ आहे पण त्याच्याबद्दल मला विशेष काही माहिती नाही आहे. आणि त्याच्या किती 55 पर्यंत ओव्या आहेत, 5 ओव्या आहेत. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की संकल्पाने सगळं होतं, बाकी कशाने काही होत नाही. तर आपण 50 ते 55 वाचूया. 55 पर्यंत जा. ओके. यापरी निराळी वाढे संकल्पाची डाहाळी. म्हणून तो मुळी प्रपंचायया. या मतमुक्त की तेथ पडिया घिले आणिकी. म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले. परतत्वांचा गावी संकल्प सेज देखावी. तरी का पान मनावी प्रकृती तयांची. परी हे असो नव्हे तुम्ही यान लगावे. आताची हे आघवे सांगिजेल. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे. अंतरिक्षी तारांगणे धरी कवण. गगनाचा तडवा कोणे ओढिला केधवा. वारा हिंडतू असावा हे कवणाचे मत. आता याच्यानंतरचे जे मत आहे ते न्याय जे म्हटलं मी त्यांचं आहे 55 पासून 58 पर्यंत. ते न्यायवाले म्हणतात की असं काही नाही आहे. समुद्रात कोणी पाणी भरतं का, वाऱ्याला कोणी गती देतं का, आणि म्हणजे हे एक काय कोणी करत नाही, हे सगळं आपोआप घडतं. आणि क्षेत्र हे सत्य आहे कारण ते आपल्याला दिसतं. तर असं जे न्याय दर्शकांचं मत आहे त्यांना नैयायिक म्हणतात.
त्यांचं हे मत 55 ते 58 त्यांनी सांगितलं. वाचूया 58 पर्यंत. रोमा कवण पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याची करी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नव्हे हे वाहे तया फावे ये रान तुटे तव आणिके एके क्षोभे मणितले निके तरी भोगीजे एके काळे केवी हे जाणू मृत्युरागिटा सिंहाड्याचा दरकुटा परिकाय वांजटा पुरीजत असे. ओके, आता याच्या नंतरची जी मत आहेत ती वैशेषिकांची आहे. तर वैशेषिक म्हणतात की ही सगळी काळाची निर्मिती आहे, सगळं निर्माण झालं ते काळामुळे निर्माण झालं, आणि त्याच्याबद्दलचं मत आणि सृष्टीचं निमित्त कारण, जसं मगाशी आपण म्हटलं की सृष्टीचं निमित्त कारण आपण म्हणतो ब्रह्म आहे, ब्रह्माने सगळं निर्माण केलं. तर हे जे वैशेषिक आहेत ते म्हणतात नाही नाही तसं काही नाही, काळामुळे हे सगळं निर्माण झालं, तर सृष्टीचा निर्माण करता काळ आहे. तर हे त्यांनी 60 ते 66 पर्यंत सांगितलेलं आहे. तर आपण 66 पर्यंत ओव्या वाचूया आता. वैशेषिक काय म्हणतात ते सांगितलं. ओके, वाच. वाचू? 66. हो. तरियाचा मारू देखता ती अनिवारू परिस्वमती भरू अभिमानिया महाकल्पा परवती कव घालुनी अवचिती सत्य लोक भद्र जाती आंगी वाजे लोकपाळनीच नवे दिग्गज मेळावे स्वर्गीचिये आडवे रिगोनी मोडी ये रे याचेनी अंगवाते जन्म मृत्यूचिये गर्ते निर्जीवे हो उनी भ्रमते जीव मृगे न्याहाळा पाके वडा पसरलासे चवडा जो करुनिया माझी वडा आकार गजू म्हणून काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वाद पांडुसुता क्षेत्रा लागी हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिपी पुराणे ये विषिम मतपत्रिका. ओके, आता काय बरं 66 पर्यंत झालं पण. हा, तर याच्यानंतर ते म्हणतात अशा प्रकारे अर्जुना प्रत्येकाने आपली बुद्धी खर्च केली पण हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे कोणालाच कळलं नाही. तर ते आता मी तुला पुढच्या श्लोकांमध्ये सांगतो. अशा या ओव्या आहेत 66 पासून 71 पर्यंत. ओके, त्या वाचा. मतपत्रिका म्हणजे सगळ्यांनी आपली मतं मांडली असं हो, म्हणायचं ना त्यांना. खरंय. किती छान आहे शब्द, इतक्या जुन्या काळात मतपत्रिका. मतपत्रिका. आणि अनुष्टुभादी नैमिषी अरण्यात ऋषींनी हा वाद केला त्याच्याबद्दलच त्यांनी सांगितलंय. आपण हे नैमिषी अरण्याबद्दल बरेच वेळा पुराणातल्या कथांमधून वाचतो रे. जेव्हा आपण सत्यनारायणची कथा वगैरे वाचतो त्याच्यामध्ये नैमिषी अरण्याचं नेहमी येतं. एनिवे, पुढे जाऊया. 66 ते 40. अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जिये विविधे ते पत्रावलंबन मध्ये करिताती अजूनी वेदींचे बृहत सामसूत्र देखणेपणी पवित्र परितयाही हे क्षेत्र नेणवेची आणिकी ही बहुती महाकवी हेतुमती. सृष्टीची यया लागी मती वेची लिया परी ऐसे हे एवढे की अमुके याचे चिपुडे हे कोणाही वर पडे होय चीना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्य तुंगा. साध्यंतु म्हणजे साध्यंत शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. स अद्य अंतू, आद्य आणि अंतू.
असं. ओके, आपण पुढे जाणार आहोत का थांबणार आहोत, काय करणार आहोत, काय ठरवलं होतं आज आपण? मला झालं. वाटतं तुम्ही त्या लिस्ट मध्ये सांगितलं होतं ते फक्त श्लोक 3 आणि 4 असंच होतं. हा, पण पुढे जाऊ शकतो अजून आपण 5 हा वर जाऊ थोडं. शकतो I पण guess. हा, थोडंसं जाऊ शकतो कारण की अजून पुष्कळ वेळ आहे 10 मिनिटं. हो, जाऊया पुढे जाऊया. तू असतेस अनुप्रिता, चालेल तुला? तो आणखी 5वा श्लोक. हा हा, 5वा 6वा एकत्र आहे. ओके. हं? महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखदुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रसमासेन सविकारमुदाहृतम्. ऍक्च्युअली मी इथे थांबायचं कशासाठी म्हणत होते की क्षेत्राचं आता त्यांनी डिटेलमध्ये सांगितलंय की क्षेत्र म्हणजे आपलं शरीर जे आहे ते 36 तत्वांचं झालंय. 36 तत्व म्हणजे ऍक्च्युअली या क्लास म्हणजे या त्याच्यानंतर माझ्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करेन, म्हणजे मग कन्सिडर इट ॲज अ गोषवारा. कारण की काय की त्याच्यामध्ये बरेच डिटेल्स का आज आपण केले ना कव्हर, तर माझ्या आहेत नोट्स, आय विल शेअर इट. तर 36 तत्व म्हणजे काय, तर 5 महाभूत, पंचमहाभूत, 10 इंद्रिय, 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, आणि मग 10 त्यांना गोचर असणारे असे विषय, म्हणजे कानाने काय ऐकू येतं, डोळ्याने काय दिसतं, हे सगळे विषय, आणि 11वं इंद्रिय मनाला त्यांनी म्हटलं आहे, आणि मग अहंकार, बुद्धी आणि पराप्रकृती, त्याला पराप्रकृतीला त्यांनी अव्यक्त म्हटलंय. मग पुढे म्हटलंय इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य, आणि या सगळ्याचा जो कॉम्बिनेशन आहे त्याला संघात म्हटलंय. तर हे सगळं मिळून आपलं शरीर तयार होतं असं त्यांनी म्हटलंय. आणि अहंकार म्हणजे इथे आपला इगो नाही, तर अहंकार म्हणजे ज्याच्यामुळे आपला देह सगळे कार्य करतो त्याला अहंकार म्हटलंय. बुद्धीची व्याख्या त्यांनी अशी दिली आहे की इंद्रियाच्या साह्याने वासनांना प्रबळ करते, म्हणजे सुख काय, दुःख काय, पुण्य काय, पाप काय या सगळ्याचा निर्णय घेते. तसंच सत्वगुण वृद्धिंगत करते आणि ज्ञान प्राप्त करायचं हे काम बुद्धी करते. तर इथे नोट मी केलं कुठपर्यंत आपल्याला जायचं. ओके, एनिवे आपण ओव्या वाचत जाऊ आणि मग जिथे मला वाटेल ते आता थांबायला पाहिजे तिथे सांगते. तर अहंकाराचं मी सांगितलं आणि बुद्धीचं सांगितलं आणि पंचमहाभूतांचं समुदाय वगैरे ते सांगितलं, आणि काय सांगितलं, बुद्धीचं काम काय आहे ते सांगितलं. तर आपण 86 पर्यंत जाऊ शकतो. ओव्या 86 पर्यंत त्यांनी हे सांगितलं की हे 36 तत्व आहेत आणि त्यातला अहंकार म्हणजे जो देहाला कार्य करायला लावतो तो, बुद्धी म्हणजे जे सुख काय, दुःख काय, पाप पुण्य काय या सगळ्याचा निर्णय करते ते, आणि सत्वगुण वृद्धिंगत करायचं काम करते. ते महत्वाचं आहे कारण आपल्याला जेव्हा आपण अध्यात्माचा अभ्यास करतो तेव्हा आपलं उद्दिष्ट हेच असतं की रज आणि तम हे गुण कमी करायचे आणि सत्वगुण वाढवायचे, आणि ते काम बुद्धी करते, आणि ज्ञान प्राप्त करायचं हे पण काम बुद्धी करते. तर आपण बुद्धीचं जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जाऊ. 86 ओवी. ओके, वाचतेच? हो. माधुरी, तुझ्या श्लोकांचा अर्थ नाहीये तुझ्या ह्याच्यामध्ये, तेच आपण वाचतो नेहमी ना. हो हो, पण मी तो वाचला. 5 मी अच्छा, पुन्हा ठीक. वाचते कारण की 5 महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती आणि 10 इंद्रिये व 11वे मन, आणि इंद्रियांना गोचर असे 10 विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह जे क्षेत्र आहे असे संक्षेपपणे सांगितले आहे. हा या 5 आणि 6चा अर्थ आहे. ओके ओके ओके. वाचू श्लोक. जाऊ शकतो आपण 86 पर्यंत.
तरी महाभूतपंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा, आणि कही एकू विषयांचा दशकू, सुख द्वेष द्वेषू संघात इच्छा, आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती, सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एकैक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ, सांगिजली बुज महाभूते पाचे. हा, आणि इथे महाभूतांचं सांगितलंय, पण आपल्याला ती माहिती आहेत म्हणून मी त्याच्याबद्दल बोलले नाही. आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे, नातरी औवसे चंद्र गुढू, नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळिकी आमोदू जैसा, किंबहुना काष्ठीन वन्ही जेवी किरीटी, तेवी प्रकृतीचा पोटी गोप्युजो असे. जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मिश पाहातू, मग जालिया आतू बाहेरी व्यापी, तैसी पाचांची ही गाठी पडे, जै देहा करू उघडे, तैनाचवी चहूकडे तो अहंकारुगा, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. बुद्धीचं पण वाचूया. अच्छा. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसा चिन्ही जाणिजे, बोलिले यदुराजे ते आईकी सांगो. तरी कंदर्पाचो निबळे, इंद्रिये वृत्तीची नि मेळे, विभांडुनी येती पाळे विषयांचे, जो सुख दुःखांचा नागोवा, तेथ उमानो लागे जीवा, तेथ दोहींसिही बरवा पांडुजे धरी. पाडूचे धरी. पाडुजे धरी आहे का घरी आहे? धरी धरी धरी. पाडुजे धरी, हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे निवडी. यस. आणि ऍक्च्युली पुढचं पण, जिला निंदे आणि उत्तम कळते, हे 88 पर्यंत, ते सर्व बुद्धी आहे असं तू समज. पुढचं पण वाच. जिये अधमोत्तम सूजे, जिये साने थोर बुजे, जिया दिठी पारखी जे विशो जीवे, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे. अर्जुना ते ती आणखीन एक ओळी. अर्जुना ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता आईके ओळखण अव्यक्ताची. आता इथून अव्यक्ताबद्दल त्यांनी सांगितलं. आपण मला वाटतं इथे थांबू, कारण पुष्कळ झालं. ओके. हेवी स्टफ होता आजचं जरा. हा, हेवी स्टफ, अजून पुष्कळ हेवी. माझ्या तर पूर्ण डोक्यावरून गेला. काय? माझ्या पूर्ण डोक्यावरून गेला, काय हेवी होतं. नाही, पुन्हा तुम्हाला वाचायला पाहिजे, आणि त्याचे जे अर्थ आहेत ना, ते आता तुम्ही वाचले की तुमच्या लक्षात येईल. परत वाचायला पाहिजे. हा, परत वाचायला पाहिजे, आणि मी नोट्स पण शेअर करेन, म्हणजे मग तुमच्या पुढे ते आपण काय जे केलं ते असेल. तेच, म्हणजे तुमच्या नोट्सच परत परत वाचायला पाहिजे असं. नाही, मी म्हटलं मराठी जे आहे ती तुम्ही वाचू शकता, आणि मग त्या आता मराठीचा त्या अर्थ लागेल. नाहीतर नुसतं वाचलं की कळत नाही, अरे असं काय म्हणतात, इकडे हे म्हणतात, तिकडे ते म्हणतात. तर म्हणजे विरुद्ध मत जेव्हा पहिल्या तिसऱ्या श्लोकात कळतात, तेव्हा असं कळतच नाही की अरे असं एका ठिकाणी हे म्हणतात, एका ठिकाणी हे म्हणतात, असं का बरं म्हणतात. ओके, आता आपण पसायदान म्हणूया, आणि मग काय बोलायचं असेल तर बोलूया. थँक्यू. छान वाचलं, दोघींनी पण छान वाचलं आज. हो, अनुप्रितासला सुंदर वाचायचं संस्कृत. संस्कृत ओव्या सगळं छानच वाचतं. मी म्हणते. हो, तू म्हणतेस का?
आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला ओम ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरु देव।